बदलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। बदलापूर शहराला पुराचा धोका आहे, त्यामुळे बदलापुरात आता एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। उल्हास नदीला पूर आल्यानं एनडीआरएफची टीम तिथे दाखल झाली। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। बदलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, त्यांनी सतर्क राहावं। बदलापूर शहराला पुराचा धोका निर्माण झालेला आहे, त्यामुळे आता बदलापुरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। उल्हास नदीला पूर आल्यानं एनडीआरएफची टीम आता दाखल झालेली आहे। निनाद करमरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। निनाद, बदलापुरात नेमकी काय सध्याची परिस्थिती? सौरभ, मी सध्या बदलापूरच्या बॅरेज रोड परिसरामध्ये उभा आहे आणि या ठिकाणाहून आपण एका इमारतीच्या टेरेसवरनं ही दृश्य पाहू शकतोय। पलीकडे मी जो प्रवाह आपण मोठा पाहू शकतोय ती उल्हास नदी आहे, जी वांगणीच्या दिशेहून बदलापूरच्या दिशेकडे वाहत येते आणि ती जी उल्हास नदी आहे तिचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सध्या वाढलेला आहे। पलीकडे आपण जे बंगले बघतोय त्या बंगल्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे, काही इमारती आहेत त्यांच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हे जे आपण सगळं पाणी इथे साचलेलं बघतोय हा सगळा जमिनीचा भाग आहे, सगळा रहिवासी भाग आहे। इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात उल्हास नदीचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। उल्हास नदीची धोक्याची पातळी आहे ती 17.50 मीटर आहे, मात्र सध्याची पातळी पाहिली तर 18.20 मीटर इतकी सध्याची उल्हास नदीची पातळी आहे। म्हणजेच धोक्याची पातळी कधीच ओलांडलेली आहे उल्हास नदीनं आणि आता हे जे सगळं पाणी आहे ते शहरात घुसायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून आता ठाण्याहून एनडीआरएफचं 31 जणांचं एक पथक आहे ते बदलापूरमध्ये दाखल झालेलं आहे। सोबतच नदीकाठचे जे रहिवासी आहेत त्यांचं तात्पुरत्या स्वरूपात फायर ब्रिगेड कडून प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलेलं आहे। नदीकाठच्या लोकांना तिथून हलवण्यात आलेलं आहे। अनेक घरं असतील, त्याचप्रमाणे तबेले असतील, या तबेल्यांमधनं सुद्धा जनावरांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेला आहे। नदीचा जो पूल आहे बदलापूर शहर आणि बदलापूरचा ग्रामीण भाग यांना जोडणारा, तो सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि कुणालाही नदीवर नदीच्या परिसरामध्ये सोडलं जात नाहीये। फायर ब्रिगेड असतील, पोलीस असतील, त्याचप्रमाणे पालिका प्रशासन, महसूल विभाग यांच्याकडून अतिशय चोख त्या ठिकाणी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाते आणि आता एनडीआरएफचं पथक सुद्धा बदलापूरमध्ये करण्यात आले। निश्चितच निनाद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की एनडीआरएफची टीम आता बदलापुरात दाखल झालेली आहे। प्रतिनिधींनी आपल्याला मगाशी जी दृश्य दाखवली त्यावरनं आपल्याला कळू शकतंय की बदलापूर शहरात आता मोठ्या प्रमाणात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे।